नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. सध्याच्या जगात अमेरिकेसारख्या सभ्य देशामध्ये डोनाल्ड ट्रम्प नावाचा माणूस आहे. हा डोनाल्ड ट्रम्प नावाचा बिंडोक इसम कधी काय बडबड करील हे हल्ली कळेनासेच झाले आहे. अशा अत्यंत फालतू वाचाळ माणसाला अमेरिकेच्या जनतेने अध्यक्षपदावर कसे बसवले हा आमच्या समोरचा मोठाच प्रश्न आहे. कारण आपण जे बोलतो त्याचा प्रभाव किंवा प्रतिक्रिया जगभरात उमटतात हे या महाशयांना कदाचित माहीतच नसावे. अमेरिकेतही ट्रम्पच्या वेड्या वाकड्या बोलांनी चांगलाच फरक पडत असतो. चीन सारख्या देशांनी झापले रे झापले की हा ट्रम्पच्या म्हणजेच एखाद्या हुकमी एक्क्यापासून चौकटच्या दुर्रीसारखा होऊन पटकन शरणागती पत्करतो. तेव्हा जगात या माणसाचे हसे होते. त्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही. रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाई आपण चुटकीसरशी मिटवून टाकू असा या अति आत्मविश्वास असलेल्या माणसाचा दावा होता. रशियाचे व्लादिमीर पुतीन यांना या ट्रम्पने ओळखलेलेच नव्हते. एकाच वेळी ट्रम्प 3 = 1 पुतीन हे सूत्र या ट्रम्पाला अद्यापही समजलेले नाही. तिकडे युक्रेन एकटेपणाने अमेरिका आणि नाटो राष्ट्रांच्या भरवशावर रशियासोबत लढाई लढत होते आणि पुतीनला प्रसन्न करण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्रपतींना आपल्या व्हाईट हाऊसमध्ये बोलावून त्यांना टाईट करण्याचा या ट्रम्पने प्रयत्न केला. तो अपमान झेलेन्स्की यांनी सहन न करता ताबडतोब अगदी बाणेदारपणे व्हाईट हाऊसला नमस्कार केला. रशियाचे अध्यक्ष आम्ही वर म्हटल्याप्रमाणे पुतीनचेही बाप निघाले. आता ट्रम्प म्हणतात की लवकरात लवकर रशियाने काबीज केलेली जमीन युक्रेन परत मिळवू शकतो. अरे येडपटा, कोणे एकेकाळी रशिया म्हणजे सोव्हिएत संघ होता. युक्रेन सारखी 15-16 राष्ट्रे सोव्हिएत संघामधून बाहेर पडली तरी रशियाजवळ कितीतरी मोक्याची ठिकाणे आणि कितीतरी महत्वाच्या शक्ती अजूनही रशियाकडे असतीलच. अशा या रशियाला ट्रम्प कागदी वाघ म्हणतात. त्या पलीकडे जाऊन भारताची इकॉनॉमी डेड आहे असेही ते म्हणतात. म्हणजेच भारताची इकॉनॉमी मृत समजणाऱ्या या माणसाची बुद्धीच मेली आहे की काय असे वाटले तर नवलते काय. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश मृत अर्थव्यवस्थेमध्ये चालेल तरी का, हा एक प्रश्न एकदा या ट्रम्पने स्वतःलाच विचारून पाहावा. रशिया भारत आणि चीनला क्रूड ऑइल विकतो. याचा अर्थ रशियाकडे भरपूर प्रमाणात क्रूड ऑइल आहे. हे क्रूड ऑइल विकत घेऊन भारत युद्धाच्या आगीत तेल टाकत आहे, म्हणजेच रशियाला मदत करीत आहे असे हे महाशय म्हणतात. अरे बेट्या ट्रम्प्या, रशिया आणि अमेरिका यांच्यातही व्यापार सुरू आहे. रशिया चीनला भारतापेक्षा जास्त क्रूड ऑइल पुरवतो. याचाच अर्थ अमेरिका आणि चीन हे सुद्धा रशियाला मदत करतात असाच होतो ना रे. हाच डोनाल्ड एखाद्या पागल तुगलकाप्रमाणे आधी 25% नंतर 50% टेरिफ लावतो. मात्र चीनने जशास तसे उत्तर दिल्याबरोबर या ट्रम्पचा पारा शून्यावर येतो. मात्र आपण ट्रम्पची दादागिरी का सहन करतोय आणि आपल्याकडे कमीपणा घेऊन कापसासारख्या शेतमालाचा आयात कर का कमी करतोय याचे कोडे कोण सोडवणार हा एक प्रश्न आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या माणसाला दिवस रात्र भारत पाकिस्तान युद्ध मीच थांबवले असे झोपेत, स्वप्नात आणि जागेपणेही परळण्याची सवय असावी. या ट्रम्पाला कदाचित शिमला करार ठाऊक नसावा. भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांमध्ये केवळ द्विपक्षीय चर्चा होते. ट्रम्प सारख्या उपट सुंभाची आमच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी चर्चा करण्यासाठी अजिबात गरज नाही. व्हाईट हाऊस मध्ये बसून फक्त इस्रायललाच यापुढे आवरण्याची गरज आहे. कारण या इस्रायलने माणुसकी सोडलेली दिसते आहे. पण अमेरिकेतल्या ज्यू या ट्रम्पच्या डोक्यावर बसलेले आहे. म्हणून बहुधा ट्रम्पची टरकन फाटली असावी. खरे तर यापुढे असल्या उथळ माणसाच्या कुठल्याच विधानाची दखल होऊ नये असा हा माणूस आहे. एखाद्या माणसामुळे पदाची शोभा वाढते आणि ट्रम्प सारखा माणूस पदाची शोभा करतो. यातच सर्व काही सर्वांनी समजून घ्यावे. हा ट्रम्प माणूस आहे की आणखी नेमके काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे या ट्रम्प नावाच्या माणसाच्या मूर्खपणाला आमचा ढोपरापासून नमस्कार आहे. ट्रम्प साहेब, आगे बढ़ो और अपने पैर खुद खींचो, नहीं तो आंखें मिंचो.
अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.